अस्मद्गुरुसमारम्भां टीकाकृत्पादमध्यगाः श्रीमदानन्दतीर्थपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। जन्माद्यस्य तोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यं सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। सृष्टिस्थित्यप्ययेहानियतितृषितमो बन्धमोक्षाश्च यस्मादस्य श्रीब्रह्मरुद्रप्रभृतिसुरनरद्विषशत्रुआत्मकस्य विष्णोर्व्यस्ताः समस्ताः सकलगुणनिधिः सर्वदोषव्यपेतः पूर्णानन्दाव्ययो यो गुरुरपि परमश्चिन्तयेतं महान्तम्। श्लोकैकश्रवणपठनमात्रे स्वस्त्यस्तु सताम् अशेषसन्मङ्गलानि भवन्तु। श्लोकैकश्रवणपठनमात्रेण वक्तुश्च श्रोतॄणां निखिलकलिकृतकल्मषापनोदनपटुतरे धर्माद्यखिलपुरुषार्थसाधनीभूते श्रीमद्भागवते महापुराणे अद्य एकादशस्कन्ध कथाप्रसङ्गे सति किञ्चित् पूर्वकथानुवादः। हरिः ओम्। परमात्मा आणि उद्धव यांचा संवाद, यामध्ये परमात्म्याने उद्धवाला विभूती रूप दाखवलेलं आहे। नंतर परमात्मा स्वतः सर्व नियामकत्व सर्वांच्या मध्ये नियामकत्वाने कसा राहतो हे उद्धवाला सांगितलेलं आहे। आपली इंद्रिये परमात्म्याविषयक जर केली नाहीत तर काय होतात ते परमात्मा सांगतात की जो प्रयत्न करणारा पुरुष बुद्धिपूर्वक वाणी मन आदी परमात्म्याच्या ठिकाणी जर तो ठेवणार नाही तर त्याने केलेलं व्रत तप ज्ञान हे सर्व ज्याप्रमाणे कच्च्या मातीच्या घागरीतून पाणी झिरपून जाते त्याप्रमाणे सर्व झिरपून जातं। पुढे उद्धव परमात्म्याला विचारतात, उद्धवाच वदन्ति कृष्णश्रेयांसि बहूनि ब्रह्मवादिनः तेषां विकल्पः प्राधान्यमुताहो एकमुख्यतः। हे भगवान श्रीकृष्णा, पूर्वी जो वर्ण आश्रम यांनी युक्त असलेल्या लोकांचा आणि वर्णबाह्य अशा लोकांसाठी तुझा भक्तिरूप धर्म जो तू सांगितलास, हे कमलेशा श्रीकृष्णा, ज्या स्वतःच्या धर्माच्या आचरणाने मानवांना तुझे ठिकाणी भक्ती उत्पन्न होते असा धर्म तू आता मला सांग। हे माधवा, हे महाबाहो, पूर्वी तुझ्या भक्तांना ब्राह्मणांना जो तू श्रेष्ठ असा धर्म सांगितलास तो मला सांग। हे शत्रुनाशका, जो धर्म तू सांगितला होतास त्याला फार काल आता गेलेला आहे आणि या लोकांमध्ये सध्या तो नाहीसा झाल्यासारखा दिसत आहे। हे अच्युता, तुझे धर्म सांगणारा त्याचप्रमाणे त्याचे रक्षण करणारा तुझ्या वाचून दुसरा कोणीही नाही। म्हणून प्राणादी 16 कलांच्या अभिमानी देवता ज्या ब्रह्मलोकामध्ये राहतात तो ब्रह्मदेवही तुझ्या प्रसादापासून तुझ्या अनुग्रहापासून हे सांगू शकणार नाही। ते मधुसूदना, धर्माचे अधिष्ठान करणाऱ्या, रक्षण करणाऱ्या आणि सांगणाऱ्या तुझ्याकडून भूमीचा त्याग केल्यावर नष्ट झालेला धर्म कोण सांगणार आहे? तू आता इथून निघून जाणार आम्हाला सोडून? आता तू गेल्यानंतर हा धर्म आम्हाला सांगणारं दुसरं शिल्लक कोण आहे? कोणीही नाही।
शुकाचार्य म्हणतात की हे परीक्षित राजा, याप्रमाणे भक्तश्रेष्ठ असणाऱ्या त्या उद्धवाने भगवंताला प्रश्न विचारल्यानंतर भगवंताने उद्धवावरती अनुग्रह करण्यासाठी म्हणून धर्म कोणता ते सांगायला सुरुवात केली आहे. भगवंत म्हणतात, श्री भगवान उवाच कालेन नष्टा प्रलये वाणीयं वेदसंज्ञिता मयादो ब्रह्मणे प्रोक्ता धर्मो यस्य मदात्मकः. हे उद्धवा, वर्णधर्म आश्रमधर्म यांचे आचरण करणाऱ्या मानवांना कल्याणकारक असा जो धर्माच्या विषयी तू प्रश्न केलास त्याचे उत्तर मी तुला सांगतो ते ऐक. या कृतयुगामध्ये प्रथमतः मानवांचा एकच वर्ण होता. त्यावेळेस ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे वर्णच नव्हते. तो एकच वर्ण, त्याचं नाव होतं हंस. सर्व प्रजा स्वतःला स्वभावतः कृतकृत्य समजत होत्या, म्हणून या युगाला कृतयुग असं म्हटलं गेलं. त्यावेळी देवता परमात्मा स्वतः श्रीहरी हा वेदांनी समजणारी देवता होती. वृषरूप त्याने धारण केलं होतं. 4 पायांनी युक्त असा त्यावेळेस धर्म होता. तपोनिष्ठा असे लोक होते. पापापासून नित्य मुक्त असणारे असे लोक होते. हंस नामक वर्ण असणाऱ्या प्रजा नित्य माझी उपासना करीत असत. अन्य देवतांची उपासनाच नव्हती. हे महाभागा, त्रेतायुगाच्या प्रारंभी माझ्या हृदयापासून व प्राणापासून मग ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद अशा 3 भेदांनी युक्त अशी विद्या प्रकट झाली आणि त्या विद्येने ब्राह्मणाद्वारा मीही प्रकट झालो. मग ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे क्रमाने विराट पुरुषाच्या मुख, बाहू, पोट आणि पाय या अवयवापासून ते निर्माण झाले. तसेच वर्णाश्रमविहित असा आचाररूप धर्मही माझ्या हृदयापासून त्यावेळेस प्रकट झाला. त्या विराट पुरुषाच्या जघन भागापासून संसारी लोक म्हणजे गृहस्थाश्रम, हृदयापासून ब्रह्मचर्याश्रम, वक्षस्थलापासून वानप्रस्थाश्रम आणि मस्तकापासून संन्यास आश्रम हे उत्पन्न झाले. त्या आश्रमांबरोबरच त्या आश्रमांच्या अभिमानी देवता देखील उत्पन्न झाल्या. ब्राह्मणादी वर्णाचे स्वभाव जसे झाले तसे त्यांना नंतर अधमत्व, उत्तमत्व वगैरे हे सर्व प्राप्त झाले. म्हणजे ब्राह्मण वर्ग निर्माण झाल्यानंतर त्या ब्राह्मणांनी आपल्या वर्णाप्रमाणे आचरण न केल्यामुळे त्यांचा स्वभाव अशा प्रकारचा झाला. शम, दम, तप, शौच, संतोष, शांती, सरलता, माझी भक्ती, दया, सत्य आदी ब्राह्मणांचे मूळ स्वभाव आहेत. पराक्रम, बल, धैर्य, शौर्य, दीन लोकांचे अपराध सहन करणे, दुष्ट लोकांना शासन करणे, ऐश्वर्याचा उपभोग घेणे, उद्योगाला स्थिर ठेवणे हे स्वभाव क्षत्रियांचे. गुरु आणि शास्त्र यांच्यावरती दृढ श्रद्धा, दानप्रवृत्ती, निष्कपटपणा, ब्राह्मणांची सेवा, धन परंपार मिळत असले तरी यापेक्षाही धन जास्त प्राप्त करण्याची जिद्द हे वैश्यांचे स्वभावधर्म आहेत. ब्राह्मण गायी
देवता यांची निष्कपटपणे सेवा करणे, जे मिळेल त्यात समाधान मानणे हे शूद्र लोकांचे स्वभाव धर्म आहे. अपवित्रता, खोटे बोलणे, चोरी करणे, नास्तिकता, निर्मूल कलह करणे, कामक्रोध, अतिलोभ हा चांडाल वर्गाचा धर्म. आता सामान्य धर्म कोणते आहेत ते सांगतात. परमात्मा म्हणतात, भक्त्याहमेकया ग्राह्य शुद्ध्यात्मा प्रियः सतां भक्तिः पुनाति मन्निष्ठा सकामानपि संभवात् धर्मः सत्यदयोपेतो विद्या वा तपसान्विता मद्भक्तेपेतमात्मानं न सम्यक् प्रपुनाति हि. परमात्मा सांगतात, अहिंसा, सत्यभाषण, व्यवहारामध्ये चोरी न करणे, काम, क्रोध, लोभ इत्यादिकांचा त्याग, प्राणिमात्रांचे हित, सदैव उपकार करणे वगैरे जे धर्म आहे ते धर्म सामान्य धर्म आहे. हे जे लोक सेवा करतात ना, काही अनाथांची सेवा करतात, काही लोक अपंगांची सेवा करतात, धावून जातात मदतीला, हे सामाजिक कार्य करणारे थोडक्यात हे सामान्य धर्म आहेत. याच्यामध्ये काही फारसं विशेष असं नाही, हे सामान्यपणे मनुष्याचे धर्म आहेत. आता ब्रह्मचार्य आदी आश्रम जे आहेत त्यांचे धर्म सांगतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या 3 वर्णातील मुलांचे गर्भाधानादी संस्कार, नंतर उपनयन संस्कार हे झाल्यानंतर त्यांना द्विज असे संज्ञा प्राप्त होते. ब्रह्मचर्य आश्रमात ते प्रविष्ट होतात. त्यावेळी त्यांनी आपली इंद्रिये जिंकून गुरुच्या आश्रमामध्ये वास करावा, व्यर्थ बडबड टाळावी आणि गुरुच्या आज्ञेने केवळ आणि केवळ वेदाध्ययन करावे. त्यावेळेस मेखला, अजिन, दंड, माळ, यज्ञोपवीत, कमंडलू आणि दर्भ हे त्याने धारण करावे. जटा वाढवाव्यात, दात व सर्व स्वच्छ ठेवून स्नानादिकाच्या वेळी पीठ व वस्त्र ग्रहण करावे. स्नान, भोजन, होम, जप, मलमूत्र विसर्जन यावेळेस मौन धारण करावे. तसेच बुद्धिपुरस्सर रेतत्याग करू नये. चुकून रेतत्याग झाल्यास शीतल पाण्याने स्नान करून, आचमन करून, प्राणायाम वगैरे करून जेवढा होईल तेवढा गायत्रीचा जप करावा. नंतर शुचिर्भूत होऊन संध्याकाळी व जपाच्या वेळी मौनव्रत धारण करावे. नित्य सायंप्रातर अग्निकार्य करावे. गुरुवंतर्गत नारायणाची उपासना करावी. नमस्कारादिकाने, गायीची तृणादिकाने, ब्राह्मणाची आदर सत्काराने, शास्त्राचा उपदेश करणाऱ्या गुरूंची व वृद्धांची उपकार स्मरणादिकाने, देवांची गंधपुष्पादिकाने वगैरे उपचार देऊन या ब्रह्मचार्याने राहावं. आचार्य हे माझे सन्निधानाला आहेत असे समजून त्यांचा कधीही अवमान करू नये. कारण त्या सर्व देवतांचे सन्निधान हे गुरूंच्या ठिकाणी असतं. जर त्यांच्यावर दोषारोप लावले तर प्रत्यक्ष देवावरती दोषारोप लावल्यासारखे असतात. प्रातःकाली सायंकाली भिक्षा मागायची, गुरूंच्या चरणावर अर्पण करायची. जर गुरूंनी आज्ञा दिली तर ती भिक्षा ग्रहण करायची, नाहीतर त्या दिवशी उपोषण करायचं.
अशा प्रकारे गुरुच्या ठिकाणी गुरुच्या आश्रमात ब्रह्मचर्याने राहावे. नंतर यथायोग्य काल प्राप्त झाल्यानंतर, अध्ययन पूर्ण झाल्यानंतर समावर्तन करून गृहस्थ आश्रमाचा स्वीकार करावा. सर्व आश्रमांना उपयुक्त असणारा असा हा धर्म यामध्ये सांगतात. सामान्यतः सर्वांनी आचमन, स्नान, संध्योपासन, तीर्थयात्रा, जप यामध्ये सदैव राहावे. अस्पृश्यांशी स्पर्श, अभक्षभक्षण, ज्याच्याबरोबर भाषण करणे योग्य नसते अशांबरोबर बोलू नये, हे कुलनंदना या प्रकारे सांगितलेले शौचादी नियम, मन, वाणी, देह यांचे नियम, सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी माझी सत्ता आहे असे ज्ञान करून सर्व आश्रमीयांनी ते आचरणामध्ये आणावे. नैष्ठिक ब्रह्मचर्य व्रत धारण करावे. अग्निसमान तेजस्वी होणारा तो ब्राह्मण माझा भक्त होईल व त्याच्या तीव्र अशा तपश्चर्येने त्याचे बाह्य आणि अंतःकरण दग्ध होऊन संसाररूपी दोषापासून तो मुक्त होईल. गृहस्थाश्रम स्वीकारण्याची इच्छा करणाऱ्या पुरुषाने यथार्थ रीतीने गुरुपासून वेदार्थ जाणल्यानंतर गुरूंना गुरुदक्षिणा समर्पण करावी. नंतर गुरूंच्या आज्ञेने अभ्यंग स्नान आणि समावर्तन करावं. मग गृहस्थ आश्रम स्वीकारावा किंवा वानप्रस्थ, संन्यासाश्रम हे देखील ते आपल्या वैराग्यानुसार स्वीकारू शकतात. गृहस्थाश्रमात प्रवेश करू इच्छिणाऱ्याने पुढे काय करावे ते सांगतात. गृहस्थाश्रमात प्रवेश करू इच्छिणाऱ्याने आपणास योग्य आपल्या वर्णाची, कुलाने योग्य, सुलक्षणी, आपल्यापेक्षा वयाने लहान अशी स्त्री त्याने वरावी. अध्ययन करणे, दान करणे, यज्ञ करणे या 3 गोष्टी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना समान आहेत. प्रतिग्रह व दान घेणे, अध्यापन, यज्ञ करवणे हे ब्राह्मणांचं उपजीविकेचं साधन आहे. यामधून जे मिळेल त्याच्यामधूनच त्यांनी आपला संसार चालवावा. प्रतिग्रह घेणे हे आपल्या तपाचा, तेजाचा आणि यशाचा नाश करणारे आहे असं जर ब्राह्मणाला वाटू लागलं तर त्याने यज्ञ करविणे अथवा शिकवणे या 2 साधनांनी उपजीविका करावी. जर त्याला अतिवैराग्य असेल तर शिलोंछ वृत्तीने त्याने राहावे. ब्राह्मणांचा देह हा संसारातील तुच्छ विषय भोगण्याकरता नाही, तर तो कष्ट सोसून तप करण्याकरता व मृत्यूनंतर स्वर्गादी लोक प्राप्त करून घेण्यासाठी आहे. अक्षय असे सुख भोगण्यासाठी आहे. पूर्वी सांगितलेल्या शिलोंछ वृत्तीने संतुष्ट चित्त होऊन शुद्ध धर्माचे परिपालन करीत घरात असूनही आसक्तिरहित झालेला जो कोणी माझ्या ठिकाणी चित्त ठेवतो तो ब्राह्मणच काय, क्षत्रिय काय, वैश्य काय, शूद्र काय, कोणीही असो, तो मला अत्यंत प्रिय असतो. अशा प्रकारे गृहस्थाश्रमाचा धर्म सांगतात. जे ऐश्वर्यसंपन्न लोक धना वाचून दुःख पावणाऱ्या आचारसंपन्न ब्राह्मणांना व माझ्या भक्तांना आपत्तीपासून उद्धारार्थात अशा श्रीमंत लोकांवर आपत्ती आल्यास
ज्याप्रमाणे समुद्रातून नौका पार करते त्याप्रमाणे त्यापासून त्यांचा उद्धार मी ताबडतोब करत असतो. जे ब्राह्मण लोक विद्वान असतात, आचारसंपन्न असतात, आपल्या धर्मापासून भ्रष्ट होण्याचे कितीही प्रसंग आले तरी ते होत नाहीत, एकनिष्ठ असतात. अशा प्रकारे धर्माचे आचरण करणारे ब्राह्मण पुष्कळ आहेत. परंतु त्यांची एक वेळ जेवणाची देखील भ्रांत असते. अशा वेळेस अशा ब्राह्मणांना गावातील राज्यातील श्रीमंत लोकांनी आपलं धन त्यांना समर्पण करावं आणि त्यांचं दुःख दूर करावं. असं जे श्रीमंत लोक करतात, त्या श्रीमंताला जर भविष्यामध्ये आपत्ती आली तर परमात्मा त्यांची ती आपत्ती दूर करतो, असं स्वतः परमात्म्याने या ठिकाणी वचन दिलेलं आहे. कसं, ज्याप्रमाणे पिता आपल्या मुलाला संकटातून सोडवतो, त्याप्रमाणे धैर्यशील राजाने सर्व प्रजांना आपत्तीपासून वाचवावं. बलवान हत्ती दुसऱ्या हत्तीला आपत्तीतून सोडवतो व स्वतःही त्या आपत्तीतून मुक्त होतो, त्याप्रमाणे राजाने आपत्तीतून सर्वांना सोडवून आपत्तीपासून धैर्याने स्वतःही मुक्त व्हावे. याप्रमाणे आचरण करणारा राजा इहलोकातच काय तर परलोकात सूर्याप्रमाणे तेजस्वी विमानात बसून स्वर्गलोकालाही जातो व इंद्रासह आनंदित होतो. आता सर्व वर्णांनी आपत्काली काय करावं ते सांगतात. आपत्काली कष्ट भोगणाऱ्या ब्राह्मणाने जरी वैश्यवृत्तीचा स्वीकार केला तरी त्याला दोष नाही, म्हणजे व्यापार वगैरे केला तर दोष नाही. पण आपत्काल संपेपर्यंत, म्हणजे जर एखादा दरिद्री ब्राह्मण असेल आणि त्याला जर कोणी विचारत नसेल तर त्याने एखादं दुकान वाण्याचं दुकान थाटावं आणि धनसंपादन करावं. काही कालानंतर धन एवढं संपादन करून आपला संसार आता भागतोय म्हटल्यानंतर परत ही वृत्ती सोडून पुन्हा ब्राह्मण वृत्ती स्वीकारावी. कायम ती वृत्ती स्वीकारायची नाही धनाच्या अपेक्षा, म्हणून आपत्काल हा शब्द वापरला. राजाने आपत्काली काय करावं? राजाने कृषी वगैरे वैश्यवृत्तीने उपजीविका करावी म्हणून सांगितलं. अध्यापन, त्यातही आपत्ती झाल्यास शिकार करावी किंवा ब्राह्मणांच्या अध्यापन वृत्तीने राहत आपत्कालातून बाहेर पडावं. हे कसं शक्य आहे? तर ज्या वेळेस राजाचा चांगला काळ असतो त्यावेळेस राजा आपल्या सभोवती पुरोहित वर्ग, विद्वान लोक यांच्याबरोबर सतत सल्लामसलत करत असतो. सतत राजा त्याच्या राजवाड्यामध्ये पुराण, कथा, वेदांग चालवले असतात. परंतु अचानक जर राजाला आपत्काल आला तर त्यावेळेस ते ऐकलेलं ज्ञान त्याने, जसं ब्राह्मण लोक त्या ज्ञानावर उपजीविका करतात त्याप्रमाणे त्या राजाने त्या ज्ञानावरती उपजीविका करण्यास हरकत नाही, असं शास्त्र आपत्कालामध्ये सांगतं. वैश्याने आपत्काली शूद्राची सेवावृत्ती जी आहे ती स्वीकारावी नाही. शूद्राने आपल्यापेक्षा हीन असलेल्यांच्या वृत्तीचा आश्रय करून आपली उपजीविका करावी. पण आपत्तीपासून मुक्त झाल्यावर मात्र आपल्या वृत्तीचा पूर्वीप्रमाणे परत स्वीकार करावा. अशा प्रकारे आपत्कालीन धर्म सांगितल्यानंतर गृहस्थाश्रमाने वेदाध्ययनरूप ब्रह्मयज्ञाने ऋषिगणांचा, स्वधाकाराने पितरांचा, स्वाहाकाराने देवांचा, बलिदानाने भूतांचा आणि अन्न जल वगैरे देऊन मनुष्याचा सत्कार करावा. हे माझे प्रतिमास्थानीय आहे म्हणून हे पंच महायज्ञ असं म्हणतात. परमात्म्याच्या इच्छेने प्राप्त झालेल्या किंवा न्यायवृत्तीने मिळवलेल्या द्रव्याने आपल्या पोष्यवर्गाची जीविका चालवून उरलेल्या द्रव्याने यज्ञयाग म्हणजे
अग्निहोत्र, त्यामध्ये असणारं दर्शपूर्णमास, चातुर्मास्य वगैरे इष्टी करावी. गृहस्थाश्रम धारण करणाऱ्यांनीही आपल्या संसारात आसक्त न होता परमात्मप्रीतिकर अशा धर्माविषयी बेसावध राहू नये. स्वर्गादिकही संसाराप्रमाणे नश्वर आहे असे ज्ञानाने समजावे. पुत्र, आप्त, स्त्री, धन, धान्य यांचा जो समागम होतो तो केवळ वाटेत भेटलेल्या सोबत्याप्रमाणे क्षणिक असतो. प्रत्येक जन्मात प्राप्त झालेले हे निरनिराळे पुत्रादिक निद्रेमुळे प्राप्त झालेले स्वप्न जसं असतं त्या प्रकारे ते असतात. निद्रा झाली की स्वप्न संपून जातं. तसं देह नष्ट झाला की हे आप्त, इष्ट वगैरे सर्व नाहीसे होतात. याप्रमाणे सर्व विचार करून आपल्या घरामध्ये आसक्त न होता ममत्वबुद्धीने अहंकाराने रहित होऊन अतिथीप्रमाणे वास्तव्य करावे. याप्रमाणे गृहस्थाश्रमीय कर्माचरणाने गृहस्थाने भक्तियुक्त मनाने माझी पूजा करावी व ज्ञानाने योग्य वेळी वानप्रस्थ वगैरे आश्रम स्वीकार करावे. जो घर, पुत्र, द्रव्य यांच्या इच्छेने उत्सुक होऊन संसारात आसक्त होतो तो स्त्रीलंपट, कृपण, कर्तव्य अकर्तव्य या विचारांनी रहित होऊन हे माझे आहे अशा वृत्तीने तो युक्त होऊन संसारामध्ये तो बद्ध होतो. माझे आईबाप वृद्ध आहेत, बायका मुली लहान आहेत, माझी पतिव्रता असणारी स्त्री ती लहान आहे, माझ्या वाचून हे अनाथ होतील, गरीब बिचारे कसे जगतील. याप्रमाणे गृहात व त्यातील वस्तूवर आसक्त झालेला मूर्ख पुरुष असमाधानी त्यांचाच विचार करीत पुन्हा अंधनतम नरकामध्ये पडतो. म्हणून परमात्मा पुढे सांगतात की जितेंद्रियस्य युक्तस्य जितश्वासस्य योगिनः मयि धारयतश्चेत उपतिष्ठन्ति सिद्धयाः. परमात्मा म्हणतात की हे उद्धवा, वानप्रस्थाश्रम स्वीकारण्याची इच्छा करणाऱ्या पुरुषाने आपल्या स्त्रीचा भार आपल्या मुलावर सोपवावा. किंवा आपल्या पत्नीसह आयुष्याचा 3रा भाग संपेपर्यंत अरण्यामध्ये त्याने वास करावा. कित्येक राजे आपल्या राणीसह अरण्यामध्ये अशा प्रकारे वास करतात. त्या ठिकाणी कंदमुले खावीत, जाड भरडे वस्त्र धारण करावे, केश, रोम, नखे, दाढी, अंगाचा मल तसाच ठेवावा. वानप्रस्थाश्रम धारण करणाऱ्याने पळापळी वगैरे करू नये. सर्व कामे सावकाश करावी. त्रिकाल स्नान करावे. आपल्या आजूबाजूला पंचाग्नी संधी म्हणजे 4 बाजूला अग्नी आणि वरच्या बाजूला सूर्य तापत असलेला तो अग्नी. अशा प्रकारे ग्रीष्म ऋतूमध्ये तपश्चर्या करावी. वर्षा ऋतूमध्ये केवळ एका वस्त्रावर राहून पडत्या पावसामध्ये भगवंताची आराधना तप करावी. घट्ट असलेले कंदमुलादी निवाराधिक धान्ये शिजवून खावी. कालपक्व झालेली पदार्थ खावे, फळे खावी. काही पदार्थ उकळात कुटून किंवा दगडावर वाटून किंवा दातांनी चावून खाल्ली तरी चालतात. उपजीविकेला जेवढं पाहिजे तेवढंच खावं. परत संध्याकाळसाठी साठवून ठेवायचं नाही. वानप्रस्थीयाने वनात उत्पन्न झालेल्या धान्याने त्या ठिकाणी देखील वानप्रस्थीयांना पत्नीसोबत असेल तर त्यावेळेस अग्निहोत्रादी जे कर्म सांगितले चरू पुरोळाश वगैरे करून त्या वेळेस होम हवन करून आपला वानप्रस्थाश्रम चालवावा. मृत्यूपर्यंत केलेल्या तपश्चर्येने शुष्क मांस झाल्याने म्हणजे सगळं मांस शरीरातलं जळून जातं, केवळ हाडं राहतात. अशा प्रकारच्या तपोरूपाने परमात्म्याची आराधना करावी. मग ऋषी लोकाला तो जातो आणि नंतर पुन्हा माझ्या लोकाला तो प्राप्त होतो. जो पुरुष
वानप्रस्थामध्ये कष्ट भोगून केलेले आणि परमकल्याणरूप फल देणारे तप संसारातील अतिक्षुद्र अशा विषयसुखाकरता खर्च करतो त्यापेक्षा दुसरा कोणीही मूर्ख नाही. ज्यावेळी वानप्रस्थाप्रमाणे आचरण करीत असताना म्हातारपणामुळे देह स्वाधीन राहिला नाही तर अग्नीद्वारा केलेली उपासना केलेले सर्व कर्म परमात्म्याच्या ठिकाणी अर्पण करावं आणि अग्नीमध्ये प्रवेश करावा. पुढे हे धृतराष्ट्राधिक अग्नीत प्रवेश करतायत. अशा प्रकारे ज्यावेळी केलेल्या धर्माचरणाच्या फलाविषयी परिणामी नरकतुल्य अशा आपल्या संसाराविषयी पूर्ण वैराग्य प्राप्त होईल त्यावेळी अग्निहोत्राचा त्याग करून संन्यासाश्रम धर्म स्वीकारावा. नंतर 8 प्रकारचे प्राजापत्य नामक 8 प्रकारचे श्राद्धे प्राजापत्यक नामाची इष्टी हे करून पूजन करावं. नंतर आपल्या अंतर्यामी असणाऱ्या श्रीहरीच्या ठिकाणी अग्निहोत्र समर्पण करून सर्वस्व ऋत्विजांना अर्पण करून संन्यासाश्रम स्वीकारावा. संन्यास ग्रहणाच्या अगोदर देवाची पूजा करावी, त्यांची संन्यास ग्रहणाविषयी अनुज्ञा घ्यावी आणि संन्यासाश्रम स्वीकारावा. असे न केल्यास ते देव आमच्या स्थानाचे उल्लंघन करून हा मोक्षाला जाईल म्हणून स्त्री पुत्रादिकांच्या रूपाने संन्यास ग्रहणाला विरोध करतात म्हणे. यदा विरक्त पुरुष प्रजायते ससन्यास विधौ श्रुतश्रुत म्हणून म्हणले. म्हणजे ज्या वेळेस पुरुषाला विरक्ती प्राप्त होते त्यावेळेस तो संन्यासी झाला. परंतु विधिवत आचरणाने जर संन्यास घेत नसेल तर त्यावेळेस स्त्री पुरुष रूपांमध्ये त्या देवता जातात आणि त्या पुरुषाला विरोध करतात. थांबा, अजून थोडे दिवस जाऊ द्या, मग तुम्ही संन्यास घ्या. अजून ही मुलाची मुंजे व्हायचे, नातवाचं तोंड बघायचे, असे कारणं सांगतात आणि थांबवतात. म्हणून विधियुक्त अंतःकरणाने परमात्म्याची अनुज्ञा घेऊन संन्यास घ्यावा. संन्यासाने काय करायचं? आधी दिगंबर राहावं. ते जमलं नाही तर लज्जा आच्छादत करण्यापुरतं कौपीन धारण करावं. आपण पूर्वी टाकलेल्या वस्तूमधून दंड व पात्र याशिवाय दुसरा पदार्थ आपत्कालाशिवाय ग्रहण करू नये. आपल्या नजरेला जी जागा स्वच्छ वाटेल अशा जागी पाय ठेवून चालावं. पाणी वस्त्राने गाळून प्यावे. सत्याने पवित्र असणारी वाणी उच्चारावी. मनाने विचार करून शुद्ध असेल ते आचरणामध्ये आणावे. अशा प्रकारे जे आचरण करून संन्यास घ्यावा. हे उद्धवा, मौन राखणे हा वाणीचा दंड आहे. सकाम कर्म न करणे हा देहाचा दंड आहे. प्राणायाम हा मानाचा दंड आहे. हे 3 दंड ज्या यतीला नाहीत तो बाहेरून धारण केलेल्या वेळूच्या दंडाने संन्यासी होत नाही. हे संन्याशांचे प्रमुख दंड सांगितलेले आहे. पुढे सांगतात की संन्याशाने प्रतिग्रह, याजन, अध्यापन, शीलोंछन या 4 वृत्तीने निर्वाह चालवणाऱ्या ब्राह्मणांच्या घरीच पण पतित किंवा बहिष्कृत असणाऱ्या ब्राह्मणांशिवाय विशिष्ट घरीच जावयाचे असा संकल्प न करता 7 ब्राह्मणांच्या घरी भिक्षा मागा व तेथे जे भिक्षान्न मिळेल त्यावर त्याने संतुष्ट राहावे. आणि मग ती भिक्षा घेऊन गावाबाहेर जलासमीप जावे. तेथे आचमन करावे. आणलेल्या अन्नावर गोग्रास वगैरे काढायचा त्या अन्नाचा आणि मग उर्वरित भोजन करावे. त्या मननशील संन्याशाने निस्संगत्व, जितेंद्रियत्व, परमात्म्याशी क्रीडा
परमात्म ध्यानाने संतोष, धैर्य व सर्वत्र परमात्म्याची व्याप्ती पाहात एकट्यानेच संचार करावा. निर्जनस्थळी राहून निर्भयतेने परमात्म्याचं चिंतन करावं व त्या चिंतनाने शुद्धचित्त होत श्रीहरी हा सर्वोत्तम आहे असे माझे ध्यान करावे आणि परमात्म तत्वाचा विचार करून आपणास बंध व मोक्ष परमात्म्यापासून होतात असं निश्चयाने समजावे. इंद्रिय विषयाच्या ठिकाणी विषयाची आसक्ती हाच बंध, इंद्रियाची अनासक्ती म्हणजे मोक्ष. म्हणून आपण मन, 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये यांच्यासह परमात्मचरणी सर्व ठेवावं आणि तुच्छ विषयापासून विरक्त होऊन मुनीने माझ्या भक्तीने आनंदी होत सर्व ठिकाणी संचार करावा. त्याने केवळ भिक्षेकरता नगर, वाडे, गाव, यात्रिक लोकांचे समुदाय या ठिकाणी जावं. बाकीच्या वेळी पवित्र असा देश, नद्या, पर्वत, अरण्य, ऋषींचे आश्रम यांनी युक्त असलेल्या भूमीवर एकाकीपणे संचार करावा. वानप्रस्थीयांच्या आश्रमामध्ये संन्याशांनी वारंवार भिक्षा मागावी, कारण शिलोंच्छ प्रवृत्तीने झालेल्या त्यांच्या अन्नाने अंतःकरण शुद्ध झालेलं असतं, अन्यथा ज्ञानाचा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे तो संन्यासी अपरोक्ष ज्ञानी होऊन तो मुक्त होतो. हे दिसणारे व नष्ट होणारे जगत याच्या परमात्मा यामध्ये कोण आहे? परमात्माच आहे. हे जगत सर्वत्र समर्थ अशा परमात्मा एकच असून तो सर्व शब्दवाच्य परमात्मा आहे असं जाणावं. म्हणून या नश्वर अशा जगात इह परलोकातील सुखप्राप्तीकरता काम्यकर्मात रत होऊ नये. मनोभिमानी रुद्र, वाणी, भारती, वायू इत्यादिकांनी युक्त असणारं हे जगत अस्वतंत्र अशा जड प्रकृतीने उत्पन्न केलं आहे व भगवंताच्या आधाराने अनादिकालापासून अनंत प्रकारचे असलेले हे सर्व तर्काने जाणून त्या जगामध्ये आसक्त न होता जगदाच्या अंतर्यामी असणाऱ्या परमात्म्याच्या ध्यानामध्ये आसक्त व्हावं. परमात्म्याचं ध्यान करावं म्हणजे जगत ज्याने निर्माण केलं त्याचं ध्यान करावं, जगताचं ध्यान करू नये. इह परलोकांविषयी विरक्त झालेला, शिष्यांसह असणारा, शिष्या संग्रह करण्याची इच्छा नसलेला, दंड, वस्त्रे इत्यादी आश्रमचिन्हांना त्याग केलेला जो यती अशा प्रकारची ओळख न पटवता अरण्यात एकट्याने राहावे. ज्ञानी मनुष्याने बालकाप्रमाणे वागावे, शास्त्रात जडाप्रमाणे वागावे, उन्मत्ताप्रमाणे बोलावे, पशुप्रमाणे वागावे, वेदोक्त मार्गानेच आचरण करावे. वेदाच्या आपाततः प्रतीत होणाऱ्या अर्थाचा स्वीकार करू नये, पाशुपतादी पाखंड मार्गाचा स्वीकार करू नये. हेतुवादी चार्वाकमत म्हणजे काय? ऋणं कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः म्हणून चार्वाकाचं मत. चार्वाक काय म्हणतो? हे जन्म पुनर्जन्म वगैरे छे असलं काही नाही आहे. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत देणं पाणी करा, खावा प्या, मस्तमध्ये आनंदाने राहा, स्त्रियांसह गमन करा. मेल्यानंतर भस्मच होणार आहे. कोण देणे पाणीवाला आपल्याला विचारणार आहे परत? हे चार्वाकाचं मत. अशा प्रकारच्या मताचा अवलंब करू नये. निरर्थक अशा वादविवादात कोणत्याही बाजूने भाग घेऊ नये. ज्यामध्ये परमात्म तत्व आहे त्यामध्ये भाग घ्या. ज्ञानीपुरुषाने लोकांच्यामुळे स्वतः कधी त्रस्त होऊ नये. आपणही लोकांना त्रस्त करू नये. लोकांनी आपणाशी दुर्भाषण केले तरी आपण त्यांच्याबरोबर दुर्भाषण करू नये.
आपण कोणाचा अपमान करू नये, अति वादग्रस्त विषय सहन करावे, पशुप्रमाणे आपण कोणाशीही वैर करू नये. ज्याप्रमाणे घटामध्ये दिसणारं आकाश आणि बाहेर असणारं आकाश एकच असतं, त्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांच्या अंतर्यामी व स्वतःच्या अंतर्यामी असणारा परमात्मा एकच असल्याने व त्या परमात्म्याच्या अधीन सर्व जीव असल्यामुळे एकमेकांबरोबर वैर धारण करू नये. जर माझ्यामध्ये परमात्मा अंतर्यामी आहे तर त्याच्यामध्येही असणार, म्हणून एकमेकांमध्ये वैर धारण करणं म्हणजे तो द्रोह निर्माण होतो परमात्म्याशी. एखाद्या वेळेस त्या काली काही खायला मिळालं नाही तर दुःख मानू नये म्हणे, आणि पदार्थ मिळाले आपल्याला पाहिजे आहेत ते तर आनंदही मानू नये. कारण कोणताही पदार्थ मिळणे किंवा न मिळणे हे परमात्म्याच्या अधीन असतं म्हणे. 2 संन्यासी होते. एक संन्यासी राजाश्रयाने राहत होते, व्यासराय तीर्थ म्हणून होते. कृष्णदेव राजा या काळामध्ये राजाश्रयाने राहत होते. जिथे जाईल तिथे पूजा थाटामाटात व्हायची त्यांची. मग दुसरे एक संन्यासी होते, त्यांनी सहज त्यांना विचारलं की काय पहिल्यापासून तुम्हाला थाटमाट सगळं ऐश्वर्याने पूजा होते तुमची, म्हटले हे कसं काय होतं आहे? तर त्यावेळेस त्यांनी ठीक आहे म्हटले, आता उद्या काय करा म्हटले, हे ऐश्वर जे आहे ते मी तुम्हाला देतो आणि मी अरण्यामध्ये जातो पूजेला म्हटले. मग ते ठरल्याप्रमाणे अरण्यामध्ये पूजेला गेले. त्या ठिकाणी आपली पूजा मांडू म्हणून. परमात्मा काय सर्वत्र व्याप्त आहे म्हटले. आणि अरण्यामध्ये त्यांचे शिष्य लोक पूजेसाठी सगळी झाड लोट स्वच्छता करायला लागले. तेवढ्या त्या ठिकाणी एक राजा काही सैन्यांसह आपल्या राजवाड्याकडे निघाला होता, त्या नगराकडे निघाला होता. तो नुकताच शत्रुपक्षावर विजय प्राप्त करून आल्यामुळे अत्यंत आनंदित झाला आणि त्या संन्याशांना त्याने पाहिलं, साष्टांग दंडवत घातलं आणि विचारपूस केल्यानंतर त्याला कळालं की आता यांची या ठिकाणी पूजा होणार आहे. त्यावेळेस त्या राजाने सर्वस्व त्या ठिकाणी त्यांना अर्पण केलं आणि सकल ऐश्वर्याने या ठिकाणी आपली पूजा होऊ द्या म्हणून सांगितलं. झालं. इकडं यांची सकल ऐश्वर्याने पूजा थाटमाटात परत चालू झाली. इकडं जे ज्यांना नेहमी ऐश्वर्य नव्हतं परंतु यांच्या ऐश्वर्यानुसार ते म्हटले होते, त्यांना मात्र काय झालं, त्यांची राजवाड्यामध्ये ठरल्याप्रमाणे पूजा अर्चा होती, पण नेमकं सूर्योदयाच्या वेळी एक दूत त्या राजघराण्यातील राजाच्या संबंधित कोणीतरी गेलाय म्हणून सांगायला झालं. राजाला आलं सुत, परत त्यांना तिथून बाहेर पडावं लागलं आणि नेहमीप्रमाणे पूजा करायला. म्हणजे परमात्म्याने त्या ज्यांना सकल ऐश्वर्य द्यायचं आहे त्यांना कुठेही असू देत, परमात्मा त्यांना सकल ऐश्वर्य समृद्धी हे देत असतो. आणि ज्यांना द्यायचं नाही त्यांच्या कर्मानुसार असतं ते, त्या व्यक्तीचा दोष नाही, त्याला तो देत नाही. अशा प्रकारचे हे सर्व परमात्म्याच्या स्वाधीन आहे. जे पदार्थ आपल्याला खायचे आहेत ते पदार्थ मिळाले नाहीत म्हणून दुःख करू नये आणि मिळाले म्हणून आनंदही व्यक्त करू नये म्हणे. अशा प्रकारे जीवन जगावं. ज्या देहाच्या योगाने परमात्मा तत्वाचा विचार करता येतो व ज्या तत्वविचाराने जीव संसारातून मुक्त होतो त्या देहाला प्राण धारण करता येईल इतक्याच आहाराची इच्छा करावी. जास्ती खाऊ नये. मिष्टान्न किंवा कदान्न जे सहजासहजी मिळेल ते भोजन करावे. तसंच वस्त्र शय्या हे सहजतया मिळेल त्याचा ज्ञानीपुरुषाने स्वीकार करावा. ज्याप्रमाणे मी सर्व कर्म सहजतया करतो त्याप्रमाणे ज्ञानाने धर्मशास्त्राची आज्ञा आहे असं मानून शौच आचमन स्नान इतर सर्वाचं पालन करत प्रवृत्तीने राहावे. ज्ञानीपुरुषाला ही श्रुतीची आज्ञा आहे, ही स्मृतीची आज्ञा आहे असा विकल्प नसतो. कारण ज्ञानी या श्रुती स्मृती प्रेरणा सोडून स्वतः
श्रौतादी क्रिया करीत असतो. ज्ञानाकडून प्रारब्ध कर्माने प्राप्त झालेल्या देहाचा त्याग होईपर्यंत सहजतया कर्म घडते. मग माझ्या अनुग्रहाने त्याला स्वरूपानंद प्राप्त होतो. ज्या पुरुषाला परिणामी दुःख देणाऱ्या विषयाविषयी वैराग्य प्राप्त झाले आहे, पण माझ्या प्राप्तीचे साधन कोणतं हे त्याला माहीत नाही, त्याने धैर्याने एखाद्या परमात्म्याला जाणणाऱ्या ज्ञान असणाऱ्या गुरुला त्याने शरण जावं. कळालेलं असतं पण वळलेलं नसतं म्हटल्यासारखं. मग त्यावेळेस त्याने आपल्याजवळ असलेलं ज्ञान हे परमात्म्याविषयी ज्ञान साध्य होण्यासाठी गुरुला शरण जावं आणि स्वतःला परमात्म्याविषयक ज्ञान प्राप्त होईपर्यंत त्या गुरुची शुश्रूषा वगैरे करावी. भक्तिपूर्वक परमात्म्याविषयक ज्ञान प्राप्त होईपर्यंत गुरु हाच परमात्म्याचा प्रतिमा आहे असं समजून त्या ठिकाणी वास्तव्य करावं. ज्याची बुद्धी विषयासक्त आहे, ज्याने इंद्रिये अथवा कामक्रोधाधिक षड्रिपू जिंकले नाही किंवा ज्याला ज्ञान वैराग्य नाही व जो दांभिकतेने त्रिदंडी यतीचा वेश धारण करतो व पूज्य अशा देवांच्या अंतर्यामी परमात्म्याचे भजनादी करणे हे विसरतो, त्यामुळे इह आणि परलोकातील सौख्यापासून तो भ्रष्ट होतो. आता ह्या जगामध्ये, ह्या भारत देशामध्ये असे अनेक संन्यासी आहेत, पुष्कळ हिंडताना दिसतात. भगवे वस्त्र धारण केलेले, विविध प्रकारचे दंड धारण केलेले असतात, परंतु ते मुख्य कार्य आपलं संन्यासाचं कोणतं आहे? परमात्मा तत्त्व जाणणे. ते विसरतात. ते ज्यावेळी ते हे विसरतात आणि वेगळ्या मार्गाला लागतात त्यावेळेस त्यांना सौख्य प्राप्त होत नाही. शांती अहिंसा हे यतीचे धर्म आहेत. तप व परमात्मा विचार करणे हे वानप्रस्थ आश्रम धर्म. प्राणीमात्रांच्या अन्नादिकांच्या योगाने रक्षण करणे, सर्व प्राणीमात्रांना अन्न देणे वगैरे यज्ञयाग करणे हे गृहस्थाश्रमांचे धर्म. गुरुची शुश्रूषा करून वेदविद्या प्राप्त करून घेणे हा ब्रह्मचार्याचा धर्म. वानप्रस्थादी आश्रमांचा स्वीकार न करता गृहस्थाश्रमात राहूनच शीघ्र उत्तम गतीला मी जाईन अशी इच्छा करणाऱ्याने ब्रह्मचर्य, तप, शौच, संतोष, सर्व प्राणीमात्राविषयी मित्रभाव, माझी उपासना करणे इत्यादी धर्माचे परिपालन करता येते. म्हणजे संसारी लोकांना देखील माझ्या ठिकाणी येता येते, परंतु त्यांनी वानप्रस्थ, गृहस्थ, ब्रह्मचारी धर्माचं पालन संसारात असताना जरी केलं तर त्यांना ते शक्य होतं. याप्रमाणे जो पुरुष माझी अनन्य सेवा करील आणि विहित धर्माने माझी उपासना करेल, तसेच सर्व प्राणीमात्रांचा स्वामी आहे असे पाहिल, तो लवकरच माझ्या भक्तीला प्राप्त होतो. हे उद्धवा, अशा भक्तीने सर्व लोकांचा महास्वामी, सर्वांच्या उत्पत्ती आदिकांना कारण अशा ब्रह्मरूप अशा माझ्याजवळ तो भक्त प्राप्त होतो. अशा प्रकारच्या स्वधर्माचरणाने शुद्धचित्त झालेला व माझे सर्वोत्तमत्वादी जाणणारा तो भक्त अपरोक्ष ज्ञानाने संपन्न होऊन लवकर स्वरूपानंदाला प्राप्त होतो. याप्रमाणे वर्णाश्रमियांचा धर्म मी तुला सांगितला. त्याचे आचरण करून त्याचे फल तू मला समर्पण कर, तर तो धर्म मुक्तीला साधन होतो. एतत्ते अभीतं साधो भवान पृच्छति यच्च मां तथा स्वधर्म संयुक्तो भक्तिमां समियात् परम. हे साधो उद्धवा, तू जे मला विचारले होतेस ते तुला सांगितले. त्याच्या योगाने स्वधर्माचरण करणारा उत्तम पुरुष गतीला प्राप्त होईल. म्हणून उद्धवाला परमात्म्याने अशा प्रकारचे वर्णाश्रम धर्म सांगितले. पुढे भगवंत म्हणतात की श्री भगवान उवाच यो विद्या श्रुती संपन्न आत्मावानानुमानिकः
माया मात्रमिदं ज्ञात्वा ज्ञानंच मयि संन्यसेत. हे उद्धवा, वेदांत आदी विद्येच्या श्रवणाने संपन्न असणारा, उपक्रमादी तात्पर्याने व अनुमानाने संशयज्ञान अन्यथा ज्ञान नष्ट होऊन यथार्थ ज्ञानाने युक्त असणारा, याला माझे अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर माझ्या इच्छेने प्रवृत्त झालेल्या व जगाला उपादान कारण असणाऱ्या मायेने उत्पन्न केले आहे, अशा प्रकारचे ज्ञान माझ्या ठिकाणी समर्पण कर. हे ज्ञान परमात्मा प्रसादाने प्राप्त झाले आहे असं समज. ज्ञानी मला प्रिय आहे, माझ्यापासूनच आनंद लक्षणात्मक पुरुषार्थ प्राप्त होतो, म्हणून ज्ञानी लोकांना मान मिळतो. जे विद्वान सर्वत्र पूज्य ते म्हणतात ना, ते तेवढ्यासाठी. कारण ज्ञानी लोकांमध्ये परमात्म्याचा विशेष अंश असतो. परमात्मा ज्ञानी लोकांमध्ये राहायला त्याला आवडतं म्हणे, कारण ते ज्ञानाने युक्त असतात. म्हणून ज्ञानी लोकांना आल्यानंतर उठणे, त्यांचा आदर सत्कार करणे, असं त्यांचा अपमान करू नये. अशा प्रकारे परमात्म्याने ज्ञानी लोक कसे प्रिय आहेत ते सांगतात. ज्ञानविज्ञानाने युक्त असणारे ज्ञानी माझ्या श्रेष्ठ पदाला प्राप्त होतात. ज्या अर्थी ज्ञानी मला ज्ञानाने धारण करतात, म्हणून ज्ञानी मला प्रियतम आहे. जसे ज्ञानाच्या एका अंशानेही मानव जसा शुद्ध होतो, तशी तपश्चर्या, तीर्थयात्रा, दान आदी पवित्र करणाऱ्या पदार्थाने शुद्धी होत नाही. याकरता हे उद्धवा, ज्ञान जसे प्राप्त होईल तसे परमात्म्यास जाणून ज्ञानविज्ञान संपन्न हो आणि भक्तीने तू माझी आराधना कर. ज्ञानविज्ञान रूप यज्ञाने गुणपरिपूर्ण अशा माझी मानस यज्ञाने पूजा करून अनेक ऋषी अपरोक्ष ज्ञान व मोक्षाला प्राप्त झाले आहे. हे उद्धवा, तुझ्या ठिकाणी जे उत्पत्ती, स्थिती, नाश हे 3 विकार आहेत, ते स्वाभाविक नसून मायेने निर्माण केलेले आहे. सृष्टीच्या पूर्वी व प्रलयानंतर हे चिदानंद स्वरूप असणाऱ्या तुला, जीवाला हे नाहीत, पण संसार दशेमध्ये देहाभिमानामुळे हे 3 विकार जीवाला त्याच्या कर्मवशामुळे प्राप्त होतात. मूलतः जीव हा चिदानंद स्वरूप आहे, परंतु संसारामध्ये आल्यानंतर त्याच्या कर्मानुसार त्याला हे विकार निर्माण होतात. हे सर्व अस्वाभाविक विकार कशाने नष्ट होतात? माझ्या अपरोक्ष ज्ञानाने नष्ट होतात. याप्रमाणे श्रीकृष्णाने सांगितल्यानंतर उद्धवाने भगवंताला प्रश्न विचारला. उद्धव म्हणतो, ज्ञानम विशुद्धम विपुलम यदेतत् वैराग्य विज्ञानयुतं पुराणम आख्याहि विश्वेश्वर विश्वमूर्ते तद्भक्ति योगम च महद्विमृग्यम. हे भगवंता, अंतःकरण शुद्ध करणारे वैराग्य विज्ञान यासहित ज्ञान हे कोणत्या साधनाने उत्पन्न होतं आणि प्राचीन कालापासून चालत आलेले ज्ञान जसे मला समजेल तसे तुम्ही सांगा. तसेच महान भगवत भक्त ज्याचा शोध घेत आहेत तो भक्तियोगही तुम्ही मला सांगा. या ठिकाणी परमात्मा आता भक्तियोग सांगतात. हे प्रभो, त्रिविध तापांनी चोहोकडून तापलेल्या व संसारात सापडलेल्या मला, म्हणजेच उद्धव सर्व जीवांसाठी म्हणतोय, तो स्वतः सापडला असा नाही, सर्व जीवांना अमृताचा वर्षाव करणाऱ्या तुझ्या चरणरूप छत्रा वाचून दुसरा कोणीही आधार नाही. हे महानुभावा, या संसाररूपी बिळामध्ये पडलेल्या कालरूप सर्पाने दंश केलेल्या पण तुच्छ सुखाविषयी अतिलोलूप अशा लोकांचा उद्धार तू कर. मोक्षबोधक अशा अमृताचा वर्षाव करून त्यांचा ताप शांत कर. त्यावर भगवान म्हणतात, इत्थमेतत्पुरा राजा भीष्मं धर्मभृतांबर
अजातशत्रुः पप्रच्छ सर्वेषामनुशृण्वता. हे उद्धवा, अजातशत्रू अशा युधिष्ठिराने पूर्वी आम्ही सर्वजण ऐकत असताना धर्मपरायण अशा श्रेष्ठ असणाऱ्या भीष्माचार्यांना हा प्रश्न केला होता. भारतीय युद्ध संपल्यानंतर बांधवांच्या मृत्यूमुळे अतिशय त्रस्त झालेल्या धर्मराजाने भीष्मांच्या मुखातून राजधर्म, दानधर्म आदी अनेक धर्म ऐकल्यावर मोक्षधर्माविषयी त्याने विचारले. त्यावेळी भीष्माने सांगितलेले व आम्ही ऐकलेले ज्ञान, वैराग्य, विज्ञान, श्रद्धा आणि भक्ती यांनी युक्त असणारे असे मोक्षधर्म मी तुला सांगतो, ते श्रवण कर. ज्या ज्ञानाने सर्व जीवात असणाऱ्या 9, 11, 33 तत्वांना जाणतो, तसेच या तत्वांचा नियामक म्हणून मुख्यत्वे करून श्रीहरी हा एकमेव आहे असे समजतो, तो जीव ते ज्ञान माझे आहे. 9 तत्वे बुद्धी, अहंकार, चित्त, मूलप्रकृती ही 4, पंचमहाभूते असे मिळून झाले 9. 11 इंद्रिये, 5 इंद्रियांचे विषय, सत्व, रजतम एकूण हे 34 तत्व आहे. ज्ञान सांगून विज्ञान कोणतं आता हे सांगतात. विशेषतः स्वयोग्य अशा बिंबरूप परमात्म्याचे ज्ञान म्हणजे विज्ञान. म्हणजे काय? आपण प्रतिबिंब आहे आणि परमात्मा बिंब आहे. जोपर्यंत बिंबरूप परमात्म्याचं ज्ञान होत नाही तोपर्यंत ते विज्ञान म्हणून नाही. म्हणजे बिंबरूप परमात्म्याचं ज्ञान म्हणजे विज्ञान. म्हणजे सर्व तत्वांचे ज्ञान झाल्यानंतर त्या तत्वाचा नियामक तो परमात्माच असे ज्ञान होणे म्हणजे विज्ञान. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, त्यालाच विशेष ज्ञान म्हणतात. या सर्व तत्वांमध्ये दुसऱ्याच्या साह्याची अपेक्षा न करता त्या तत्वात आधारत्वाने राहून सत्वादी गुणांनी उत्पन्न झालेल्या देहांची उत्पत्ती, स्थिती, लय ही त्या श्रीहरीच्याच योगाने होत असतात. अशा सर्वतंत्र स्वतंत्र अशा परमात्म्याचे स्वयोग्य म्हणजेच बिंबज्ञान हे विज्ञान. जे तत्व सृष्टीपूर्वी, सृष्टीच्या वेळी, प्रलयकाली देखील असते, सर्व जगत उत्पन्न केल्यावर त्याला प्रेरक म्हणून तो परमात्मा जगात प्रवेश करतो. सर्वांचा प्रलय झाल्यावरही जे असते तेच प्रधान स्वतंत्र तत्व, बाकीचे सर्व अस्वतंत्र. परमात्मा हा सर्वकर्तृत्व, सर्व कर्ता आहे. 4 प्रकारची प्रमाणे आहेत त्याला, ते सांगतात. वेद, प्रत्यक्ष, ऐतिह्य, निर्दोष अनुमान ही 4 प्रकारची प्रमाण श्रीहरीच्या सर्वोत्तमाला कारण आहे. या प्रमाणांनी परमात्मविषयक ज्ञान झाल्यानंतर जीव स्वतंत्र होतो. ज्ञानी आहे, कर्तृत्ववान आहे इत्यादी भ्रामक कल्पना असतात, त्या नाहीशा होतात. मग तो संसाराविषयी विरक्त होतो. कारण जीव स्वतंत्र ज्ञानी कर्तृत्व संपन्न आहे अशाविषयी कोणतेही प्रमाण नाही. जीवाला ज्ञान जे प्राप्त होतं ते त्या स्वतंत्र आहे म्हणून प्राप्त होतं, याला प्रमाण नाही आहे. परमात्म्याच्या प्रसादाशिवाय जीवाला ज्ञान प्राप्त होत नाही. मानवापासून ब्रह्मलोकांची प्राप्ती हे सर्व आपल्या कर्माचं फल, कर्माने प्राप्त होणारे म्हणून कर्माचे फलरूप. स्वर्गादी सुख ही संसारातील सुखाप्रमाणे नश्वर असे जाणून विरक्त व्हाव. हे अनघा, यापूर्वी समाधानी अशा तुला भक्तियोग सांगितला, तरीही माझ्याविषयी निरतिशय भक्ती उत्पन्न होण्यासाठी श्रेष्ठ असणारं साधन कोणतं ते तुला पुन्हा सांगतो, ऐक. अमृताप्रमाणे जरा व मृत्यूहरण करणाऱ्या हरिकथा श्रवणाविषयी श्रद्धा, सतत माझे कीर्तन, माझ्या उपासनेविषयी निष्ठा, सदैव स्तवन वगैरे करण्यास योग्य अशा शब्दांनी माझे स्तवन करणे, माझ्या सेवेविषयी आदर करणे, साष्टांग प्रणाम करणे, पुरुषांनी साष्टांग, स्त्रियांनी षडंग अशा प्रकारचा प्रणाम करणे, माझ्या भक्तांची पूजा सत्कार, सर्व प्राणीमात्रांच्या अंतर्यामी मी आहे असं ज्ञान असणे,
परम भगवत भक्तांच्या समोर नृत्य कीर्तन आपल्या वाणीने माझं गुणानुवाद करणे, सर्व काही मला समर्पण करणे, मनानेही सर्व विषयोपभोगांचा त्याग करणे, माझ्या प्राप्तीसाठी निषिद्ध भोगाचा व सुखाचा त्याग करणे. तात्पर्य, यज्ञ दान हवन भोजन व्रते तपश्चर्या ही सर्व माझ्या प्रित्यर्थच करावीत, त्याच्याविषयी स्वतंत्र सकाम उपासना करू नये. हे उद्धवा, याप्रमाणे धर्माच्या योगाने सर्व काही मला समर्पण करणाऱ्या मानवांची माझ्या ठिकाणी निरतिशय अशी भक्ती उत्पन्न होते. मग त्याला कोणत्याही फलाची अपेक्षा राहत नाही. ज्यावेळी मानव आपले मन माझ्या ठिकाणी अर्पण करतो त्यावेळी त्याचे मन समाधान व सत्वगुणांनी वृद्धी पावलेले असते व तो धर्म ज्ञान वैराग्य ऐश्वर यांना प्राप्त होतो. जर मानवाने मन आपल्या इंद्रियाच्या द्वारा परमात्मज्ञान प्राप्त होण्याच्या विरुद्ध तो विषयामध्ये आसक्त झाला तर रजोगुणांनी दूषित होऊन तमोगुणांनी लिप्त होऊन अधर्म अज्ञान विषयासक्तता दारिद्र्य इत्यादिकांनी तो युक्त होईल. असं तुझा हे सगळं लक्षणं तमोगुणांचं दुर्योधनादिकांच्यामध्ये होतं. हे कर्ण वगैरे रजोगुणी, ते पुढे दुर्योधनाच्या तमोगुणाच्या संगतीमुळं तेही बिघडले. याप्रमाणे माझी भक्ती उत्पन्न करणारा यम नियम शम दम आदी हा धर्म आहे. या धर्माच्या आचरणाने परमात्मा श्रीहरी हाच एकमेव सर्वोत्तम आहे असं ज्ञान होतं. मग विषयात अनासक्तता, संसाराविषयी वैराग्य ऐश्वर अनिमादी सिद्धी प्राप्त होतं. याप्रमाणे श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितल्यानंतर उद्धव म्हणतो की यमः कतिविधा प्रोक्तो नियमो वारिकर्षण कश्यमः कोदमः कृष्ण कातिदीक्षा धृतिः प्रभो. भगवंता श्रीकृष्णा, यम म्हणजे काय ते किती आहेत हे कृष्णा, शमदम म्हणजे काय, तितिक्षा धैर्य म्हणजे काय, दान तप शौर्य सत्य तृप्ती शौचशुद्धता वगैरे काय काय आहे, पुरुषांचं बल कोणतं, चांगल्या विद्या शोभा कोणत्या, सुख दुःख कोणतं, पंडित कोणाला म्हणावं मूर्ख कोणाला म्हणावं, सन्मार्ग कोणता कुमार्ग कोणता, स्वर्ग नरक कोणता, श्रीमंत कोण दरिद्री कोण, बंधू कोण व घर कोणते, कृपण कोण ईश्वर कोण, हे सज्जनांच्या स्वामीन मी विचारलेल्या या प्रश्नांची उत्तरे सांग. याच्या उलट अशम वगैरेंची लक्षणे पण मला सांगा. याप्रमाणे विचारलेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे उद्धवा, अहिंसा सत्यमस्तेयम संगो धीरसंचयः आस्तिक्यं ब्रह्मचर्यञ्च मौनं स्थैर्यं क्षमा भयं शौचं जपस्तपो होम श्रद्धातिथ्यं मदर्शनं तीर्थाटनं परार्थेहा तुष्टिराचार्य सेवनम् एते यमास्तनियमा उभयोर्द्वादश स्मृताः. हिंसा न करणे, सत्य वागणे, चोरी न करणे, कोणत्याही विषयाची आसक्ती न ठेवणे, निंदकर्माविषयी घृणा असणे, संग्रह न करणे, धर्मावर विश्वास ठेवणे, ब्रह्मचर्य व्रत, मौन, स्थिर बुद्धी, क्षमा, निर्भय असणे, मानसिक शुद्धता, बाह्य शुद्धता. बाह्य शुद्धतेवर माणूस थांबलेला असतो. स्नान झालं आमचं मन शुद्ध आहे की म्हणतो, पॅन्ट शर्ट मानेला सगळं घालून मोजे घालून देवळात जाऊन देवाच्या प्रतिमेला स्पर्श करतो. त्याला काय होतं, मन शुद्ध असलं म्हणजे मन बस, ही बाह्य शुद्धता झाली. अंतःशुद्धता पाहिजे की, म्हणून अंतःशुद्धता ही महत्त्वाची सांगितलेली आहे. अंतःशुद्धता बाह्यशुद्धता तसेच ब्रह्मचर्य व्रत धारण करणे, जप तप होम श्रद्धा अतिथी सत्कार परमात्म पूजन तीर्थयात्रा दुसऱ्यासाठी प्रयत्न करणे समाधान गुरूंची सेवा याप्रमाणे यम आणि नियम समजावे.
यांचे आचरण केल्यानंतर आपल्या इच्छेप्रमाणे ते फल देणारे होतात. शमदमाचे लक्षण सांगतात. मननिष्ठतया बुद्धी शम. माझ्या ठिकाणी सदैव बुद्धी असणे याला शास्त्रामध्ये शम म्हणतात. इंद्रियांचा निग्रह म्हणजे दम. इंद्रिय निग्रह दम. दुःख सहन करणे त्याला तितिक्षा म्हणतात. जिव्हा आणि उपस्थ या इंद्रियांना ताब्यात ठेवणे म्हणजे धैर्य. तो धैर्यवान पुरुष आहे कधी ओळखलं जातं? ज्यावेळेस त्याची जिव्हा आपल्या ताब्यात असते. कुठंही निषिद्ध पदार्थ तो खात नाही, तो धैर्यवान. कुठेही वेगळं बोलत नाही, वाईट बोलत नाही, तो धैर्यवान. शास्त्रात न सांगितलेल्या पद्धतीने दंडग्रहण केल्यास त्यांचा त्याग करणे याला दंडन्यास म्हणतात. हेच उत्कृष्ट दान. भोगांचा त्याग हे तप. स्वभाव जिंकणे हे शौर्य. पराक्रम करणे म्हणजे शौर्य नाही. वस्तूचे यथार्थ रूप जाणणे म्हणजे सत्य. सत्य म्हणजे काय? वस्तू जशी आहे तशी सांगणे याला सत्य म्हणतात. खरे व प्रिय बोलणे याला कवीनी कृत असे म्हटलं आहे. काम्यकर्माविषयी आसक्तता नसणे म्हणजे शौच. निषिद्ध गोष्टीचा त्याग करणे म्हणजे संन्यास. परमार्थयुक्त जो धर्म तेच मानवाचे इष्ट धन. ज्ञानीजनाकडून पूजिला जाणारा यज्ञ मी आहे. ज्ञानोपदेश करणे हीच दक्षिणा. सर्व इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवण्याचे साधन जो प्राणायाम ते बल. मी सर्वांचा स्वामी आहे असे ज्ञान होणे याला भग म्हणजे सुदैव असे म्हणतात. सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवण्यासाठी प्राणायाम का करायचा? बल का म्हटलं त्याला? एक प्राणायाम केला आपण तर एक काही काल आहे, मिनिट किंवा अर्धा मिनिट, तेवढं आपलं आयुष्य वाढतं म्हणे. म्हणून जेवढे तुम्ही जीवनामध्ये प्राणायाम करत राहा तेवढं तुमच्या आयुष्याची वृद्धी होत राहते. म्हणजे शरीराचं बल प्राणायाम आहे. भग म्हणजे सुदैव. भग भक्तस्य ते वयम भग मुदशेतमचावस भग मुदशेतमावसा. ऋग्वेद सूक्तामध्ये भगवंतालाच भग म्हटलेले. भग म्हणजे सर्व ऐश्वर्य. म्हणून भगवान म्हणजे सुदैव. ज्या ठिकाणी सर्व ऐश्वर्य आहे तो भगवान म्हणजे भग म्हणजे सुदैव. माझ्याविषयी भक्ती उत्पन्न होणे हाच उत्तम लाभ. जीव व परमात्मा यांचे भेद आहे हेच ज्ञान. निंदकर्माविषयी घृणा असणे म्हणजेच लज्जा. नैरपेक्षादी जे गुण आहेत तेच सौंदर्य. सुख म्हणजे आत्यंतिक दुःखाच्या नाशामुळे प्राप्त होणारं समाधान म्हणजे सुख. विषयभोगाची इच्छा होणे हे दुःख. संसारबंध कशाने प्राप्त होतो व त्या बंधापासून कशाने मुक्तता होते हे सांगतात ते ऐका. संसारबंध प्राप्त होण्याचं आणि मुक्त होण्याचं साधनाने जो जाणतो ते साधनं त्याला पंडित असं म्हणतात. देहादिकाच्या ठिकाणी ममत्व बुद्धी ठेवणारा तो मूर्ख. वेदादिकात माझी प्राप्ती होण्यासाठी सांगितलेली साधने म्हणजे चांगला मार्ग होय. मनाला चंचल करणारा जो प्रवृत्ती मार्ग त्याला कुमार्ग असं म्हणतात. सत्यगुणाचा उदय म्हणजे स्वर्गप्राप्ती. तमोगुणाचा उद्रेक म्हणजे नरक. हे मित्रा, सर्वांचा गुरु मी आहे, सर्वांचा बंधू मी आहे. मानवाचे शरीर हेच माझे घर. नाना प्रकारच्या चांगल्या गुणांनी युक्त असतो त्यालाच श्रीमंत असं म्हटलं जातं. जो सदैव असमाधानी असतो त्याला दरिद्री म्हणतात. ज्याने आपली इंद्रिय जिंकली नाहीत त्याला कृपण म्हणतात. विषयाच्या ठिकाणी आसक्त नसणाऱ्या पुरुषाला सामर्थ्यवान किंवा समर्थ असं समजावं. विषयाकडे आसक्त असणारा त्याला दुर्बल असे समजावं. नारायण नाव असणारे पुढे समर्थ रामदास असं त्यांचं नाव पडलं की नाही पुढं? कारण विषयाची त्यांना आसक्तता नव्हती, ते पळून गेले संसाराला भिवून. म्हणून
ते रामदास झाले, समर्थ झाले, म्हणून ते समर्थ होते. विषयाची आसक्ती नसणारे, विषयाकडे आसक्त असणारा तो दुर्बल. हे उद्धवा, तू विचारलेल्या प्रश्नांची यथार्थ उत्तरे मोक्षोपयोगी आहेत म्हणून मी दिली. गुणदोषांचे पुष्कळ वर्णन करून काय करायचं आहे? यातील तात्पर्य एवढं समज की गुण व दोष अशी दृष्टी असणे हा दोष आहे व गुणदोष दृष्टीने रहित असणे हा मोठा गुण आहे. त्यातील तात्पर्य म्हणजे असं आहे की जे परमात्म्याला प्रिय आहे ते गुण, जे परमात्म्याला अप्रिय आहे ते दोष. त्याकरता परमात्मा प्रिय असणाऱ्या गोष्टींचा तू उद्धवा स्वीकार कर, अशा प्रकारे सांगून पुढे परमात्मा आणि उद्धव यांच्यामध्ये झालेला संवाद हा आपण उद्याच्या भागात आहोत. श्रीकृष्ण अर्पण. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्या